हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स। दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है। तो देखिए, आप सभी को इम्पोर्टेंट नोटिफिकेशन आया है DMER की तरफ से। ओके, डायरेक्टर ऑफ मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च सेंटर जो मुंबई। ओके, इसके लिए बहुत सारी एग्ज़ाम्स हुए थे लास्ट ईयर। मई में उसका रिक्रूटमेंट आया था, जून में एग्ज़ाम हुआ था। ठीक है, उससे रिलेटेड अभी एक बहुत इम्पोर्टेंट नोटिफिकेशन आया है। आप DMER की वेबसाइट में जा सकते हो। वेबसाइट में जाके यहाँ पे नंबर 1 पे ही आपको 22 अप्रैल 2024 में एक डॉक्यूमेंट वेरिफिकेशन का नोटिफिकेशन आपको दिखेगा। तो ये आपको पढ़ना है। अब देख लेते हैं कि क्या इम्पोर्टेंट चीज़ है ये नोटिफिकेशन में। ओके, तो इसमें आप देख सकते हो बहुत इम्पोर्टेंट चीज़ है कि DMER की तरफ से उन्होंने क्या बोला है, एक सूचना दी है। ओके, इम्पोर्टेंट चीज़ नोटिफिकेशन आज ही के दिन शाम को ये 8 PM को ये वेबसाइट में DMER के प्रस्तुत हुई है। तो देख लेते हैं उन्होंने क्या बोला है इसमें। जो एग्ज़ाम हुई थी 12 जून से लेकर 20 जून के बीच में। ओके, जो TCS ने एग्ज़ाम ली थी। ओके, और उन्होंने बोला है कि बहुत सारे मेडिकल कॉलेजेस, डेंटल कॉलेजेस, आयुर्वेदा, होम्योपैथी सबके लिए, और ये मानसिक आरोग्य केंद्र जो पुणे का है उसके लिए। सो वहाँ पे बहुत सारी वैकेंसी थी, हर एक अलग अलग कैडर थे, जस्ट लाइक फार्मासिस्ट, स्टाफ नर्स और एक्सरे टेक्नीशियन, लैब टेक्नीशियंस, और हम देख लेते हैं और क्या क्या है नीचे पे। तो उनके लिए अभी ये सेकंड DV का क्या आया है, नोटिफिकेशन आया है। क्या है, सेकंड DV का। कि बहुत सारे लोग बोल रहे थे मुझे कि सर डॉक्यूमेंट वेरिफिकेशन और एक बार होगा क्या। तो किसी को पता नहीं था कि सेकंड डॉक्यूमेंट वेरिफिकेशन हो सकता है या नहीं हो सकता है, क्योंकि आज तक का रिकॉर्ड है DMER को जब भी लगा कि नहीं भाई हमको कैंडिडेट चाहिए, कम पढ़ रहे हैं, तो DMER ने क्या किया है, डॉक्यूमेंट वेरिफिकेशन करके जो भी रिक्रूटमेंट हुई उसी से डॉक्यूमेंट वेरिफिकेशन किया है, और जो भी वैकेंट पोस्ट है वो उन लोगों ने भरी है। ठीक है, ये ट्रैक रिकॉर्ड है। तो अभी ये सेकंड DV के लिए जो नोटिफिकेशन है इसमें क्या लिखा है अब यहाँ पे देख सकते हैं। ये बहुत इंपॉर्टेंट चीज़ है, अच्छे से समझ लीजिए। ठीक है, तो क्या है, बहुत सारे लोगों को बहुत सारे सवाल आ जाते हैं कि सर हम जाए नहीं जाए, क्या करें। ओके, तो यहाँ पे क्या बोला है उन्होंने, देखो ये मराठी में है तो थोड़ा सा मराठी में शुरू करते हैं हम लोग। ओके, सॉरी, अभी आजकल थोड़ा सा नेशनलाइज जो एग्ज़ाम्स है उसके रिलेटेड चीज़ें चलती है, सो आई एम स्पीकिंग इन हिंदी। ओके, सो नो इशू, अभी हम मराठी में शुरू करते हैं। इसमें क्या बोला है की जो परीक्षा हुई थी उसमें गुणवत्ता यादीतील पात्र ठरलेल्या उमेदवारांनी नियुक्ती आदेश निगर्मित करण्यात आले होते। ओके, म्हणजे जे मेरिट लिस्ट लागली होती तुमची DMERची, ओके, त्याच्यानुसार जे मेरिट लिस्टमध्ये कॅन्डिडेट होते त्याच अनुषंगाने काय त्यांना नियुक्तीचे आदेश निगर्मित यानी ऑर्डर तयार करण्यात आले होते। ओके, बट सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवाराची नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत अशी रिक्त पदे व ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झालेले नाही ती रिक्त पदे व गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्याच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणीसाठी खालील नमूद दिलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे। यापूर्वी ज्या उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे, ओके, दॅट मीन्स 17 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले, जे ऑलरेडी ज्या लोकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांना आता नाही जायचं आहे, लक्षात ठेवा, आता नाही जायचं आहे। ज्यांचं ऑलरेडी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे त्यांना जायचं नाही आहे। ओके, याच्यात लिहिलेलं आहे। ओके, यापूर्वी ज्या उमेदवाराची, बघा याच्यामध्ये इम्पॉर्टंट, यापूर्वी ज्या उमेदवाराची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरता उपस्थित राहू नये। ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। ओके, ठीक आहे। तसेच जे उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर ते 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये। ते सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल केला होता, सर आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आम्हाला माहीत पडलं नाही, या आमच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही, तर आता आम्ही जायचं का। बाबांनो, याच्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे 17 ऑक्टोबरपासून ते 1 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्यावेळीसुद्धा डबल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवण्यात आलं होतं, बट होऊ शकते की तुम्हाला माहीत झालं नाही, तुमचे काय प्रॉब्लेम्स होते। तर जे विद्यार्थ्यांना बोलावलं होतं आणि जाऊ नाही शकले असे पण विद्यार्थ्यांना आता उपस्थित राहू नये म्हणून सांगण्यात आलेलं आहे। ज्यांचं DV झालेलं आहे त्यांना नाही जायचं आहे। जे लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाही त्यावेळी
त्यांनीसुद्धा आता जायचं नाही आहे. आता जायचं कुणी? ओके, आता बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ज्यांना ऑर्डर देण्यात आलेलं आहे. ओके, बरेच विद्यार्थ्यांना ऑर्डर दिलं आहे, बट बरेच विद्यार्थी एम्समध्ये आहे. काही विद्यार्थी DMER जॉईन करून DHSला चालले गेले, कारण त्यांना त्यांच्या घराजवळ पाहिजे होतं. ओके, असे पण काही विद्यार्थी होते. तर त्यांच्यासाठी ओके, ज्यांना ऑर्डर दिले आणि त्यांनी जॉईन नाही केलं, ओके, ते झाले. जे लोक जॉईन करून म्हणजे ऑर्डर मिळाला बट रुजू नाही झाले, ते पण झाले. ज्यांना ऑर्डर दिले होते रुजू नाही झाले, किंवा नियुक्तीच्या ठिकाणी रुजू नाही झाले. ओके, किंवा कुठले बी कारण आहे, जसे मेडिकलमध्ये अनफिट झाले. तर अशा प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये काय झालं, सीट्स वॅकंट आहेत, भरपूर वॅकंट आहेत. ओके, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्हाला आता उपस्थित राहायचं आहे सेकंड DVसाठी. आता बघा कुठल्या तारखेला उपस्थित राहायचं आहे, अधिपरिचारिका. सर्वात पहिलं आपण स्टाफ नर्स बघू. स्टाफ नर्सचे आपले 4200 पदं होते, माहिती आहे सगळ्यांना, DMER आणि आयुष्य पकडून. ओके, बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सर्वात इम्पॉर्टंट ओके, अराखीव म्हणजे ओपन. ओके, ओपनचे जे कॅन्डिडेट आहे सर्व जाती प्रवर्ग, म्हणजे कुठल्याही जातीचे असो, जर तुम्ही ओपनमध्ये गेला असाल तर सर्वात पहिलं तुम्हाला काय करावं लागेल, तुमची जी लास्ट मेरिट लिस्ट आलेली आहे ती बघावं लागेल. तर COT 2023मध्ये डोंट वरी, मी माझ्या टेलिग्राम चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग हे टेलिग्राम चॅनल आहे माझं, त्या टेलिग्राम चॅनलवर मी ही जी मेरिट लिस्ट आहे DMERची ती मेरिट लिस्ट मी टाकणार तिथे, स्टाफ नर्सेसची. ओके, किंवा तुम्ही DMERच्या वेबसाईटला जायचं, COT 2023मध्ये प्रत्येक जे कॅडर आहे त्यांची मेरिट लिस्ट तुम्हाला दिसेल. ओके, जे करेक्शन झालेली शेवटची मेरिट लिस्ट तुम्ही बघायची, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे, जी की आली होती जवळपास नोव्हेंबर एंडिंगला या डिसेंबरच्या स्टार्टिंगला याची ही जी मेरिट लिस्ट आली होती ती मेरिट लिस्ट बघायची. त्या मेरिट लिस्टमध्ये जर तुमच्या ज्या SMLमध्ये त्यांनी बोलवलेलं आहे, जसं की आता अराखीव म्हणजे ओपन म्हणजे सर्व जाती प्रवर्ग. ओके, जे ओपनमध्ये आहेत पण सर्व जाती प्रवर्ग. बरेच विद्यार्थी OBCचा पण विद्यार्थी ज्याला मार्क मिळाले तो ओपनमध्ये जातो. ओके, किंवा इथे ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर वगैरे या जे सर्टिफिकेट नव्हते त्यांनी ओपनमधून फॉर्म भरले होते असे पण विद्यार्थी. ओके, तर कुठल्याही कॅटेगरीचे असो सर्व जाती प्रवर्ग जे ओपन कॅन्डिडेट आहे अराखीव 2122 पर्यंत शेवटची लिस्ट होती ओपनची, तिथून 3679 पर्यंत. ओके, जे कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीचे आहे आणि ह्या SMLमध्ये जर तुमचा नंबर पडत असेल तर तुम्हाला 29 एप्रिल 2024ला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत कुठे उपलब्ध राहायचं आहे, जे हॉस्पिटलला तुमचं सेकंड DV होणार आहे. ओके, दॅट मीन्स जे पूर्वी ज्यांचं DV झालं त्यांना नाही जायचं आहे, ज्यांचं DV झालं नाही 2122 पर्यंतच बोलावलं होतं ओपनच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, त्याच्यानंतर आता त्यांनी काय केलं, बऱ्याच जागा राहून गेलेल्या आहे. ओके, होऊ शकते त्यांचा मे बी प्लॅन असेल एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट, आपल्या याच्या पण जागा असेल, आपल्या अंशकालीनच्या, स्पोर्ट्सच्या, भरपूर अर्थक्वेकच्या ज्या पण खाली जागा राहिलेल्या असेल त्या सगळ्यांना त्यांना भरायचं आहे. ओके, त्याच अनुषंगाने हे परिपत्रक आलेलं आहे. तर ह्यांना 29 तारखेला राहायचं आहे. त्याच्यानंतर अराखीव ओपनमधले जे ओपन पण म्हटलेलं आहे आणि सर्व जाती प्रवर्ग पण म्हटलेलं आहे. ओपन प्लस याच्यामध्ये जर तुम्ही OBCचे असो, SCचे असो, STचे असो, NTचे असो, VJचे असो, SBCचे असो, सर्व जाती प्रवर्ग. ओके, सगळे जे पण प्रकल्पग्रस्त आहे ओपनचे असा की कुठले पण असा, ओके, कुठल्याही जातीचे प्रवर्गाचे असा, सगळ्या प्रकल्पग्रस्तांना 15,669 ते 32,476च्या मधामध्ये जे पण कॅन्डिडेट येतात त्या सगळ्या कॅन्डिडेटला कुठल्या तारखेला, 30 तारखेला. ओके, 30 एप्रिलला सकाळी 9 ते 1 पर्यंत उपलब्ध राहायचं आहे. ओके, आता बघा हे याच्यामध्ये आपण असा कॉलम करून घेऊया. ठीक आहे, लक्षात ठेवा याच्यावरचे हे कॅन्डिडेट कुठे जायचं, सकाळी जायचं आहे 9 ते 1 पर्यंत, आणि त्याच्यानंतरचे 30लाच दुपारी जायचं आहे. ओके, ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यानंतर जे अंशकालीन, ज्या लोकांनी अंशकालीनमधून फॉर्म भरलेला आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेट नसो की असो, जर तुम्ही अंशकालीनमधून जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर डेफिनेटली तुम्ही ओपनचे अंशकालीन असा की तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे अंशकालीन असा, 13,309 ते 32,948 मध्ये तुमचा जर SML नंबर येत असेल तर डेफिनेटली तुम्ही 30 एप्रिलला सकाळी 9 ते 1 पर्यंत जे हॉस्पिटलला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जायचं. ओके, त्याच्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे SC. ओके, सर्वसाधारण. ओके,
म्हणजे याच्यामध्ये ना फिमेल या काय असं काही म्हटलेलं नाही आहे. ओके, एस सीमध्ये जर तुम्ही येत असाल, ओके, तुम्ही फिमेल असा की मेल असा की कुठलाही काही असो, ओके, जर तुमचा प्रवर्ग एस सी असेल आणि तुम्ही ह्या याच्यामध्ये एस एम एलमध्ये जर तुमचा नंबर आहे, तुम्ही कारण फिमेलच्या वेगळ्या जागा होत्या ना, बट इथे मेल फिमेल असं काही वर्गीकरण केलेलं नाही आहे. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तर 2528 ते 3089 पर्यंत जर एस सीचे कॅन्डिडेट असेल तर याच्यामध्ये तुमचा एस एम एल नंबर पडत असेल तर डेफिनेटली तुम्ही व्हेरिफिकेशनला जायचं. ओके, त्याच्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे एस टी. ओके, आता इथे काय अनुसूचित जमाती, ओके, जाती आणि जमाती 8772 ते 10611 याच्यामध्ये जर एस टीचे कॅन्डिडेट आहे, जर तुम्ही येत असाल तर डेफिनेटली तुम्ही इथे जायचं. ओके, म्हणजे व्हेरिफिकेशनला 30 तारखेला सकाळी 9 ते 1च्या मधामध्ये तुम्ही जायचं तिथे. ओके, एस सी झालं, एस टी झालं. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आहे विजे. विजे 6800 ते 7381च्या मधामध्ये तुमचा नंबर असेल, तुम्ही व्हेरिफिकेशनला जायचं. ओके, कधी जायचं? 30 तारखेला दुपारी 1:30च्या नंतर. ओके, नंतर एन टी सी आणि एन टी डी, एन टी सी आणि एन टी डी. ओके, याच्यातले जे कॅन्डिडेट आहे, मेल असो का फिमेल असो, 2832 ते 2983चे जे कॅन्डिडेट आहेत इथे जायचं. आणि एन टी डीचे सर्वसाधारण म्हणजे सगळेच कॅन्डिडेट, ओके, 2309 ते 2473 पर्यंतचे कॅन्डिडेट. ओके, आणि एस बी सी म्हणतात याला. ओके, सर्वसाधारण विशेष मागासवर्गीय प्रवर्ग. ओके, 11243 ते 14934 पर्यंतमध्ये तुमचा एस एम एल नंबर पडत असेल तर 30 तारखेला 1:30च्या नंतर तुम्ही तिथे जायचं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. ओके, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. ओके, तर याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे EWSचे जे कॅन्डिडेट आहे ते. ओके, तर याच्यामध्ये 7045 ते 9912 पर्यंतचे जे कॅन्डिडेट आहे EWSचे ते 30 तारखेला दुपारी 1:30 ते संध्याकाळी संपेपर्यंत जायचं. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इतर मागास इमाव हे तुम्हाला याच्यामध्ये दिसत नसेल. ओके, बाकी सगळं दिसत असेल बट इतर मागासवर्गीय दिसलेलं नाही आहे. ओके, आय डोंट नो, मे बी इतर मागासवर्गचे कॅन्डिडेट संपले असतील या त्यांना बोलवायचं नसेल. ओके, जर त्यांना बोलवायचं असेल तर याच्याशी रिलेटेड नोटिफिकेशन लवकरच येऊन जाणार. ओके, जर त्यांना बोलवायचं नसेल, क्लिअर असेल तर इट्स ओके की इतर मागासवर्गीयांना बोलवलेलं नाही आहे. ओके, याच्यामध्ये काय आहे, एस सी आहे, एस टी आहे, ठीक आहे, व्ही जे आहे, एन टी सी आहे, एन टी डी आहे. ओके, याच्यामध्ये एन टी तुम्हाला बी दिसत नाही आहे आणि इतर मागासवर्गीय ओ बी सी नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आहे विशेष एस बी सी पण आहेत आणि EWS पण आहे. ओके, तर ओ बी सी आणि एन टी बी ह्या दोनला जर सोडलं तर बाकी सगळ्यांना त्यांनी बोलावलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी सर्वात शेवटी ह्या म्हणजे हाच नोटिफिकेशन सर्वात शेवटी आहे जो अराखीव आहे. ओके, कारण इथे तुम्ही सर्वसाधारणमध्ये OBC आणि NTB तुम्हाला दिसत नाही आहे. बट त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे जे अराखीव आहे, अराखीवमध्ये सर्व जाती प्रवर्ग म्हणजे याच्यात तुम्ही जर 2122 नंतर जर याच्यात OBCचा असेल, SCचा असेल, STचा असेल, ओके, कुठलाही असेल तर सगळे कॅन्डिडेट कुठे जातील, हे अराखीवमध्ये जातील. तर बघा इथे सर्वात शेवटी एक टिप दिलेली आहे, ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, तर यानुसार जे अराखीव कॅन्डिडेट म्हणजे कोण आहे की गुणवत्ता क्रमांकामधील सर्व प्रवर्गाचे अराखीव म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओके, इतर मागासवर्गीय NTD, NTC, NTB, VJ, ओके, आर्थिकदृष्ट्या म्हणजे EWS, ओके, आणि विशेष SBC. ओके, म्हणजे सगळेच्या सगळे विद्यार्थी. तर प्लीज थोडंसं एक करेक्शन आहे की हे जे अराखीव आहे याच्यामध्ये फक्त ओपन नाही तर याच्यामध्ये सगळेच कॅन्डिडेट अराखीवमध्ये. ओके, कारण त्यांनी आता ओपन कुणाला कन्सिडर केलेलं आहे की 3679 पर्यंत जे कॅन्डिडेट आहे सगळे ओपन. म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये
OBCचा कॅन्डिडेट असेल तरीसुद्धा व्हेरिफिकेशनला जाऊ शकतो 29 तारखेला, SCचा पण असेल, STचा पण असेल, SBCचा पण असेल, ओके, विजेचा पण असेल, NT, C, D, B, ओके, हे सगळे, ओके, बाकी जो एखादा सुटला असेल तर सगळ्या कॅटेगरीचे या EWS असो, ओके. तर ह्या कॅटेगरीचा कॅन्डिडेट हा SMLमध्ये जर पडत असेल अराखीवच्या, तर त्याला 29 तारखेला 29 एप्रिलला सकाळी 9 ते 5च्या दरम्यान व्हेरिफिकेशनला जायचं आहे, ओके, जे हॉस्पिटलला. प्लीज हे नोट डाऊन करा. हे आपण कशासाठी बोलतो आहे? स्टाफ नर्स यासाठी बोलतो आहे, ओके, स्टाफ नर्ससाठी. सगळ्या स्टाफ नर्सेसला कळालं असेल अराखीव म्हणजे सगळे कॅन्डिडेट इथे जायचं आहे तुम्हाला, कुठल्याही कॅटेगरीचे असो. 2122 ते 3679 मध्ये जर तुमचा नंबर येत असेल तर डेफिनेटली तुम्ही इथे व्हेरिफिकेशनला जायचं म्हणजे जायचं. आता बरेच विद्यार्थी म्हणणार की सर 2122 ते 3679 मध्ये जसे आता OBCचे होते, SCचे होते, STचे, यांचं व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालं होतं, तर त्या कॅन्डिडेटला नाही जायचं आहे. बट ह्या नंबरमध्ये ज्यांचं व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेलं आहे त्यांनी नाही जायचं, ज्यांचं नाही झालेलं आहे त्या कॅन्डिडेटनी इथे व्हेरिफिकेशनला जायचं आहे, ओके. ह्या SMLमध्ये जर तुमचा नंबर येत असेल तर, ओके, दॅट्स इट. त्याच्यानंतर बाकी दुसऱ्यांसाठी बघूया. दूरध्वनी कॉल चालक, ओके, याच्यासाठी पण आहे, ओके. जर हे कशासाठी म्हटलेलं आहे? फक्त अंशकालीनसाठी, ओके. तर इतर मागासवर्गीय जो कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 853 ते 1062 मध्ये जेवढे OBCचे कॅन्डिडेट येतात इतर मागासवर्गीयचे ते जाऊ शकतात दूरध्वनी चालक. त्याच्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी, ओके, म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क, LDC म्हणतो आपण त्याला, ओके. अराखीव, अंशकालीन आणि सर्व जाती प्रवर्ग, ओके, हे सगळे, आणि इतर मागासवर्गीय अंशकालीन, ओके, सर्व प्रवर्ग OBC, SC, ST वगैरे सगळे आणि अंशकालीन हा नंबरमध्ये, आणि OBCचे जे कॅन्डिडेट असेल ते इथे जायचं, ओके. लघु टंकलेखक, अराखीव, सर्व जाती हा नंबरचे सगळे कॅन्डिडेट जायचे, ओके. ओपनचे OBC, SC, ST सगळे आणि OBCचे असेल ते सुद्धा जायचं. वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा सेम तसंच आहे, ओके. त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट. आता फिजिओथेरपिस्टसाठी बघा, फिजिओथेरपिस्टसाठी पण सेम आहे, अराखीव, अंशकालीन आणि सर्व जाती प्रवर्ग म्हणजे OBC, SC, ST सगळे जाती प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय. 99 ते 478 मध्ये तुमचा नंबर असेल तुम्ही व्हेरिफिकेशनला जायचं 2 मेला. कधी जायचं? 2 मेला, लक्षात ठेवा, 2 मेसाठी, ओके. त्याच्यानंतर आहे ऑक्युपेशनल थेरपिस्टसाठी सुद्धा जे पण सगळ्या जाती प्रवर्गासाठी सर्व 4 ते 9 फक्त क्रमांक, कारण जागा कमी होत्या. 4 SML ते 9 SML पर्यंत जर तुमचा नंबर असेल, तुमची मेरिट लिस्ट बघायची ऑक्युपेशनल थेरपिस्टनी, त्याच्यामध्ये तुमचा नंबर असेल तर त्यांनी व्हेरिफिकेशन जायचं, ओके. त्याच्यानंतर महिला अधीक्षका, वॉर्डन, म्हणजे याच्यामध्ये NTB नसल्याने काय केलं तर NTBचं विजे आणि भदकेचे उमेदवार NTBचं मिळालेलं नाही आहे, त्यामुळं विजे आणि NTC, ओके, हा कॅन्डिडेटला घेणार आहे ते B न भेटल्यामुळं. 27 नंबरचा आणि 56 ते 68 57, 56 आणि 68 हे तीनच कॅन्डिडेटला यांनी बोलवलेलं आहे व्हेरिफिकेशनला, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ग्रंथालय सहाय्यक, अराखीव, सर्वसाधारण, ओके, म्हणजे ओपनचे कॅन्डिडेट 6 ते 12 म्हणजे याच्यामध्ये सगळेच येणार, ओके, 6 ते 12चे, ओके. अंशकालीन आणि इतर मागासवर्गीयचे 31 ते 45चे आणि अनुसूचित जाती म्हणजे SCचे 12 ते 19 पर्यंत त्यांनी बोलवलेलं आहे, ओके. त्याच्यानंतर आहे दंत आरोग्यक यांच्यासाठी पण बोलवलेलं आहे त्यांनी, हे तुम्ही बघा, ओके. दंत आरोग्यक यांच्यासाठी किती बोलवलेलं आहे? NTBचा कॅन्डिडेट न मिळाल्यामुळं विजेच्या कॅन्डिडेटला बोलवलेलं आहे, 15 नंबरच्या कॅन्डिडेटला, ओके, 2 तारखेला 2 मेला तुम्हाला बोलवलेलं आहे, बघा. त्याच्यानंतर ECG टेक्निशियन, हां, ECG टेक्निशियनसाठी अराखीव, सर्वसाधारण, ओके. अराखीव म्हणजे सगळेच येणार याच्यामध्ये, सर्वसाधारण असे नाही की 7 ते 32 मधले जेवढे पण कॅन्डिडेट आहे कुठल्याही कॅटेगरीचे असो त्यांनी जायचं इथे, ओके. त्याच्यानंतर OBCचे बघा 25 ते 48च्या मधामध्ये OBCचे कॅन्डिडेटला बोलवलेलं आहे आणि EWSचे 104 ते 130च्या मधातला बोलवलेला आहे आणि अराखीव अंशकालीन, फक्त अंशकालीनसाठी 137चा जो नंबरचा कॅन्डिडेट आहे त्याला बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर आहे हे 2 मेचे कॅन्डिडेट आहे, ओके. त्याच्यानंतर आहे फार्मसिस्ट. आता फार्मसिस्टसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे अराखीव आणि म्हणजे सर्व जाती प्रवर्ग 685 ते 15,577 मध्ये जेवढे कॅन्डिडेट आहेत सगळ्यांना त्यांनी 2 मेला बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर आहे OBC
खेळाडू असेल तर 1686 ते 3699पर्यंत बोलवलेलं आहे. EWS सर्वसाधारण 125 ते 141पर्यंत बोलवलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू यांना हा नंबरपर्यंत बोलवलेला आहे. डायलिसिस टेक्निशियन 4 ते 7 मध्ये सर्व जाती प्रवर्गांना बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर आहार तज्ञ डायटिशियन 213 नंबरची जी डायटिशियन आहे अनुसूचित जातीची, ओके, म्हणजे ST आहे ही वाली अनुसूचित जाती, ओके, जमात, अनुसूचित जमात. त्याच्यानंतर वाहन चालक बघा तुम्ही, डॉक्युमेंटलिस्ट, सहाय्यक ग्रंथपाल, क्षकिरण तंत्रज्ञ, ओके. सर्वात इम्पॉर्टंट हे एक नोटिफिकेशन आहे. यांनी काय म्हटलेलं आहे इथे, अराखीव जिथे पण अराखीव म्हटलेलं आहे म्हणजे गुणवत्ता क्रमांकातील सर्व प्रवर्गाचे, ओके. जसं आता स्टाफ नर्सचं मी सांगतोय, ओके, 2200 काहीतरी, ओके. आता हा अराखीव म्हणजे आपलं 2215पर्यंत बोलवलेलं आहे, ओके. हे ओपनचे होते, आत ओपनचे, बट आता त्यांनी काय केलं 2200 3600 समथिंगपर्यंत बोलवलेलं आहे. याच्यामध्ये कुठल्याही कॅटेगरीचे, ओके, गुणवत्ता क्रमांक सर्व प्रवर्गाचे अराखीव, अनुसूचित जमाती सगळ्या कॅन्डिडेटला, म्हणजे सेम स्टाफ नर्सचं आहे तसंच सेम बाकीच्या प्रवर्गाला पण जिथे जिथे अराखीव म्हटलेलं आहे तिथे तिथे तुम्हाला जायचं आहे सगळ्याच कॅन्डिडेटला, ओके. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की अंशकालीन जे सर्टिफिकेट आहे बऱ्याच कॅन्डिडेटकडे नाही आहे. हे एक परिपत्रक क्रमांक आहे. ह्या परिपत्रक क्रमांकानुसार जर तहसीलदाराचं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल अंशकालीनचं तर तुम्हाला अंशकालीनमधून निवड होईल तुमची, अदरवाईज तुम्हाला अपात्र समजण्यात येईल, ओके. आयुक्ताची इथे तुम्हाला सही दिसून येते, ओके. अशा पद्धतीनं हे नोटिफिकेशन आहे. तर लक्षात ठेवा, ज्यांचं यापूर्वी व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांनी इथे जायचं नाही, हे एक महत्त्वाची गोष्ट. आणि जे लोक 17 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरच्या दरम्यान व्हेरिफिकेशन झालं आणि त्या व्हेरिफिकेशनला हजर नव्हते त्या पण उमेदवारांना आता जायचं नाही आहे. फक्त ज्यांचं नाव याच्यानुसार आलेलं आहे, ओके, हा याच्यानुसार, ओके, ह्या शेड्यूलनुसार तुम्हाला व्हेरिफिकेशनला जायचं आहे. काही डाऊट आले तर प्लीज मेसेज ठेवू शकता, आपण बोलू शकतो, ओके. हा टेलिग्राम चॅनलवर डेफिनेटली मी लवकरच आजच मेरिट लिस्ट टाकून देतो आहे, तर तिथून तुम्ही मेरिट लिस्ट सगळ्या बघू शकता. या DMARच्या वेबसाईटवरून सुद्धा मेरिट लिस्ट तुम्ही बघू शकता, ओके. होप सो. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा, लिहू शकता. मी तुम्हाला तुमचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, ओके. थँक्यू. जय हिंद.